एक स्त्री रोज स्वयंपाकात एक चपाती गरजू लोकांसाठी काढून ठेवायची. तिच्याकडे एका पायाने लंगडा असलेला माणूस रोज यायचा आणि ती चपाती घेऊन जायचा. पण तो तिला कधीच धन्यवाद नव्हता बोलत. तिला तो नेहमी एक वाक्य बोलायचा, तुमचे वाईट कर्म तुम्हाला खूप त्रास देणार आहेत, पण जे चांगले कर्म करताय ते तुमच्या पाठीशी कायम राहणार आहेत. सुरुवातीला ती स्त्री ह्या वाक्यावर हसत होती, पण काही दिवसांनी हेच वाक्य सतत ऐकून ती मात्र कंटाळून गेली. तिला त्रास व्हायला लागला. ती सारखी विचार करायची की मी इतके उपकार करते ह्या माणसावर, मी रोज याला खायला देते, इतकं चांगलं काम करते, तरी हा मला असं का बोलतो? धन्यवाद तर साधं बोलतही नाही, पण हेच वाक्य रोज. ती ह्या गोष्टीला कंटाळून गेली. एक दिवस तिने ठरवलं की ह्याला धडा शिकवायचा. तिने त्या चपातीत विष मिळवलं आणि ती चपाती ती त्या लंगड्या माणसाला देणार होती. पण ज्या क्षणी तो माणूस आला आणि ती चपाती त्याला देणार होती, त्या क्षणी तिला आतून हाक आली, अगं तू हे काय करतेयस? तू किती मोठा पाप करतेय, तुला कळतंय का? अगं एखाद्यावर राग येतो हे मान्य, पण तू त्याचा जीव घ्यायला निघालीस. ती क्षणात मागे फिरली, ती चपाती तिने चुलीत टाकली आणि नवीन शुद्ध चपाती करून तिने त्या लंगड्या माणसाला दिली. त्याने ती चपाती घेतली आणि परत तेच वाक्य वापरलं आणि तो गेला. तिचा मुलगा बऱ्याच काळापासून घराबाहेर होता. तो कुठे होता, काय करत होता, कसा होता याचा काहीच पत्ता नव्हता. ती रोज स्वामींकडे एकच प्रार्थना करायची, स्वामी माझ्या मुलाला सुखरूप परत घरी येऊ द्या. कित्येक महिन्याने अचानक तिचा मुलगा दारात उभे राहिला, भुकलेला, थकलेला, अंगावरचे कपडे फाटले होते. आईला पाहताच त्याने जोरात आई म्हणून हाक मारली आणि तिच्याकडे धावत गेला आणि बोलला, आई माझा जीव वाचला ग, फक्त त्या एका लंगड्या बाबांमुळे. मी भुकेमुळे बेशुद्ध रस्त्यावर पडलो होतो. त्यांनी मला उठवलं आणि एक चपाती खायला दिली. ते मला म्हणाली, ही चपाती मी रोज एका बाईकडनं घेतो, ही मी रोज खातो, पण आज मी ही तुला देतो कारण याची तुला जास्त गरज आहे. हे ऐकताच आईच्या पायाखालची जमीन सरकली. तिला आठवली ती सकाळची विषारी चपाती आणि शेवटी चुलीत टाकलेला तो निर्णय. त्या क्षणी तिला कळलं, जे वाईट कर्म करतात त्यांच्याकडे ते परत येतात, पण आपण जे चांगले कर्म करतो ते कुठल्या ना कुठल्या रूपात कधीतरी आपल्याला वाचवतातच. म्हणूनच स्वामी सांगतात, तुमचे वाईट कर्म तुमच्या पाठीशी उभे राहतात आणि चांगले कर्म परत आपल्याकडे येतात. म्हणून कुठलेही कर्म करताना सावधान राहा, कारण परमेश्वर आपल्या प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवतो आणि त्याचं फळ आपल्याला बरोबर वेळ आला की देतो. श्री स्वामी समर्थ. ही होती आजची गुरुवारची स्वामी प्रेरित कथा. भेटूया पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.